थंडी घालवायची आहे का? हो स्वामी, थंडी घालवायची. एक काम करायचं, समोर नदी दिसतीये, जा त्या नदीत डुबकी मारा आणि या, थंडी निघून जाईल. स्वामी, अहो एवढ्या गारठ्यात त्या थंड नदीच्या पाण्यात डुबकी मारायची. अहो हाड गोठतील ना. आमच्यासाठी स्वामी देवांचा शब्द हा अंतिम शब्द. चल ग गया चल. पण अहो हाड गोठतील त्याचं काय? अहो गोठली तर गोठू देत. आता स्वामी देवांच्या इच्छेने जे काय व्हायचंय ते होईल, कळलं? चल ग गया चला चला. जा जा तुम्ही जा. सुंदरा मावशी, हो मला अचानक ऊब जाणवू लागलीये. थंडी वाजत नाहीये आता मला. सुंदरा मावशी, अहो मला सुद्धा थंडी नाही वाजत. हो ना, मलाही थंडी वाजत नाहीये, ऊब जाणवतीये. खरंच स्वामी देवांना काळजी आहे आपली. तुम्हाला थंडी वाजत नाहीये? नाही. मला तर जाणवतीये. तुम्ही खोटं बोलताय सगळे. कपिले, आयुष्य असो मृत्यू असो किंवा थंडी, ती जाणवते ती केवळ तिच्या भीतीमुळे. या तिघांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि नदीत डुबकी मारायला तयार झाले. आणि ज्या क्षणी हे तयार झाले त्याच क्षणी यांच्या मनातली थंडी बद्दलची भीती नाहीशी झाली. भीती नाहीशी झाली, मग थंडी नाहीशी आली आणि यांच्या मनात आमच्या विश्वासाची ऊब निर्माण झाली. आता यांना थंडी जाणवणार नाही. हे सगळे नाटक करतायत. यांना निश्चित थंडी वाजत असणार. काय खरं ना सुंदरा मावशी? अहो मी खरंच सांगते कपिला ताई, आम्हाला नाही वाजत आहे थंडी. मग मला काय एवढी थंडी वाजते? कसं आहे ना, आम्ही स्वामी देवांवर विश्वास ठेवला म्हणून आम्हाला थंडी वाजत नाहीये. पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्हाला थंडी वाजतीये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याला आम्हाला मदतीसाठी हाक मारावी लागेल. अरे त्यांचा विश्वास हाक मारतो आणि आम्ही त्या आधीच पोहोचलेलो असतो. शिवर शंकर तवाम शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंजली, अगं गारठा वाढलाय. मी काय करतो, पाड्यावर जातो आणि पांघरून घेऊन येतो. अरे नाही नाही, तू आता कुठे बी जायचं नाही बघ. अरे पाड्यावर जंगली प्राणी फिरतात, तुझ्यावर हल्ला झाला तर नाही नाही नाही, तू आता कुठेच जायचं नाही. आणि पाड्यावरच्या लोकांना असा संशय आहे की रातच्याला चोर फिरतात. तुला जर चोर समजून हाणलं तर नाही नाही, तू कुठेच जायचं नाही, तू इथंच थांब. अगं पण अरे बा स्वामी आहेत, ते आपलं रक्षण करतील, तू नग काळजी करू. बा ते बघ, तिथे काहीतरी आहे. मी आलेच. अरे बा हे बघ, कुणी ठेवलं असेल ग ही?
हेतू पवित्र असला आणि स्वप्न इतरांच्या भल्या करता असलं तर आम्ही तुमचंही रक्षण करतो आणि तुमच्या स्वप्नांचंही रक्षण करतो. लढणारे तुम्हीच असतात पण ताकद देणारे आम्ही असतो. शिवशंकर शंभो. स्वामींचीच कृपा आहे. मी म्हणलं होतं ना, स्वामींना काळजी हाय आपली. जसं स्वामींनी आपल्या या गाठ्यापासून रक्षण केलंय ना, तसं स्वामी माझं स्वप्न बी लवकरच पूर्ण करतील बघ. ए बा, अरे तू जा घरला. आई एकटीच आहे घरी. मी थांबते इथं. नाही नाही, आता तुला एकटीला सोडून नाही जाणार मी. तू पण चल. बा, तुला माझी शपथ आहे बघ. जा तू. मी हाय इथं. अगं पण हे धर आणि जा घरला. काळजी. बरं झालं बाला पाड्यावर पाठवलं. आता मानवराव आले की त्यांना सगळं सांगणार आहे मी. ए पुरी थांब. मागे हो, मागे हो. काय ग, तुझी हिम्मत कशी झाली आमच्या अंगणात पाऊल ठेवायची? मुळात तू आलीसच कशासाठी इथे? तुमच्यासारख्या पाड्यावरच्या लोकांना आमच्या घराच्या आसपास देखील फिरकायची परवानगी नाही. त्या दिवशीच मी बजावून सांगितलं होतं ना तुला. तरीही का आलीस तू इथे? थांब, तू अशी ऐकायची नाहीस. तुला आता शिक्षाच करते. अगं आजी, काय केलंस तू हे? अंगण शुद्ध करायला हवं. जिथे अन्याय सीमा ओलांडतो तिथे सत्य उभं राहायला सुरुवात होते. स्वामी, पाणी घ्या. स्वामी, अहो दया करा. आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. फार थंडी वाजते हो अजून. भाऊ, अहो आता तरी सोडा आम्हाला. रात्रभर इथे थंडीत थांबलोय आम्ही. अहो मी म्हणालो ना, पैसे नाहीत तर सोडणार नाही. हे घे आणि सोडा मला. कपिलताई, अहो ही नाणी तुमच्याकडे कुठून आली? आणि तुमच्याकडे नाणी होती तर आधीच का नाही दिलीत? कपिले, तू ही नाणी काल चोरलीस ना? त्या गावकऱ्यांनी दिलेल्या देणगीतून चोरलीत तुम्ही? तुला काय वाटलं
आम्हाला कळणार नाही? म्हणजे कपिलाताई, तुम्ही चोरी केलीत? अहो, आयुष्यभर मी सुद्धा हेच केलं आणि त्या वाईट कर्मांपायी खूप काही भोगलंय मी. हा मार्ग चुकीचा आहे हो. निदान माझ्याकडे बघून तरी शहाण्या व्हा. स्वामी देवांपासून काही लपून राहत नाही. कपिले, आम्ही आधी सांगितलं होतं, आपला मार्ग स्वार्थाचा नाही, त्यागाचा आहे. जोपर्यंत ही नाणी तुझ्याकडे होती तोपर्यंत तुला त्रास झाला, आणि ज्या क्षणी तू या नाण्यांचा त्याग केलास त्रासातून मुक्तता झाली. आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही इथेच थांबलो आणि नावेतून जाण्याचा हट्ट धरला होता. तुला तुझ्या कर्मांमुळे त्रास होतोय आणि आमची अंजली दुसऱ्याचं भलं करतीये म्हणून तिला त्रास होतोय. आता तिची त्या त्रासातून मुक्तता करण्याची वेळ जवळ आली आहे. स्वामी, त्याग मार्ग दाखवतो आणि भक्ती नियती बदलते, हो ना? शिवशंकर शंभा. मला मानवरावांशी बोलायचं आहे. माझं काम झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. मानव, कोण आहे ती मुलगी? का आली होती इथे? अगं आई, बंब उचलून ठेव. शिव 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 शिव. ती मला भेटायला का आली असेल इथे, आणि माझ्याकडे काय काम असू शकतं तिचं? माझा आणि पाड्यावरच्या लोकांचा कधीच काही संबंध नाही आला, आणि मी त्यांना ओळखतही नाही. पण आजीने जे केलं ते चुकीचं आहे. ती बिचारी जखमी झाली, तिची माफी मागायला हवी, आणि त्यासाठी मला तिची भेट घेणं गरजेचं आहे. स्वामी, हे हे काय झालं स्वामी? कळतंय आम्हाला, पण आधी या काठीचा आधार घेणं सोड. तुला आधाराची गरज नाही. हो पण स्वामी, या काठीचा आधार नाही घेतला तर मी उभी नाही राहू शकणार. मी कोसळून जाईन. आम्ही सांगितलं ना, आधारा विना उभी राहा, स्वतःच्या पायावर उभी राहा. स्वामी, मनात एक विचार येऊन गेला. हास ना, की तू दुसऱ्यांच्या भल्या करता झटतीयस, मग तुझ्याच बाबतीत सगळं का घडतंय ते? होय स्वामी. शिवशंकर शंभू. हे पाहिलंस, जर दुसऱ्यांना सुवास द्यायचा असेल तर या चंदनाला आधी झिजावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. स्वामी, मी तुमच्याकडेच येत होतो. माझ्या आजीने जे कृत्य केलंय त्याबद्दल मी माफी मागतो. फक्त माफी मागून काही होणार नाहीये. जा, त्या विहिरीतून पाणी घेऊन ये. आमच्या पायावर पाणी होत.
स्वामी मला आता वेदना नाही जाणवत आहेत. मला मला बरं वाटतंय स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुझ्या घरच्यांनीला वेदना दिल्या आणि ही कृती करून आम्ही त्या वेदना शमवल्या. तुझ्या मनातला अपराधी भाव कमी केला. मात्र तुझ्या घरच्यांनी जी कृती केली आहे त्याचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हिची मदत कर. शिव शंकर शंकर. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? मी तुमची काही मदत करू शकतो का? माझं एक स्वप्न आहे. आमच्या पाड्यावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र धडपडते आहे. तुझी निरागस धडपड पाहून मी भारावून गेलोय. मी मदत करेन तुझी. पण तुम्हाला आमच्या पाड्यावर यावं लागल. तुम्ही याल ना? हो. पण तुमच्या घरच्यांना कळलं तर? देव ज्याची निवड करतो ना त्याच्याकडून धाडसाची किंमतही वसूल करतो. आणि आता मी मागे हटणार नाही. स्वामी, आता नदीकडून येताना ना गावकरी म्हणत होते की त्या नदीत स्नान केल्याने सगळी पापं धुतली जातात. आमचीही पापं धुतली जातील का हो? कपिले, हा दगड उचल आणि फिरकव आकाशात. हा हो. सुंदरे, कुदळे फुला. स्वामी, तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. आई गं! आई! अहो स्वामी देवा. आई! स्वामी, मलाही जर तुम्ही फुलं उधळायला दिली असतील तर हा दगड लागला नसता ना? कपिले, नदीत स्नान केल्यावर पाप धुतली जाणार की नाही हे पाणी ठरवत नाही, तर तुमचे कर्म ठरवतात. आम्हाला सांग, सगळी पाप नदीत धुतली गेल्यावर नदी त्या पापांचा पुढे काय करते? नदी सगळी पाप गोळा करून समुद्राकडे नेते आणि समुद्र आपली सगळी पाप त्याच्यामध्ये सामावून घेतो. समुद्र सगळी पाप बोटात सामावून घेतो. मग त्याची वाफ होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात आणि त्या ढगातून ती पाप पाण्याच्या स्वरूपात पुन्हा खाली येतात. कपिले, कर्म चांगले केले असतील तर पुण्याच्या रूपाने ती परत येतात आणि कर्म वाईट केले असतील तर पापाच्या रूपाने. म्हणून फुलं उधळली की फुलंच परत येणार आणि दगड फिरकावला की दगड. काय ना कपिले, एक वेळ ईश्वर माफ करेल, एक वेळ गुरु माफ करेल, पण कर्म कधी माफ करत नाहीत. ते फिरून पुन्हा तुमच्या वाट्याला येतात. म्हणून नेहमी चांगली कर्म करावी. स्वामी देवा, माझ्या आयुष्यात मी हाच अनुभव घेतला आणि आता हाच अनुभव मी सगळ्यांना सांगणार, याचाच प्रचार आणि प्रसार करणार. आणि मला ही संधी मिळावी म्हणून तुम्ही मला घेऊन आलात, याबद्दल ऋणी आहे मी तुमची. सुंदरे, आमची हीच इच्छा आहे, तुझ्याकडे पाहून अनेकांनी शिकवण घ्यावी, इतरांचं भलं करण्याचा वसा घ्यावा, तसा आमच्या अंजलीने घेतलाय. काय ना सुंदरे, पाणी फक्त शरीर स्वच्छ करतं, पण कर्म तुमचा आत्मा स्वच्छ करता.
तेव्हा चांगली कर्म करा. शिवशंकर शर्मा. श्री स्वामी समर्थ. मानवराव, तुम्ही एका अर्थानं तुमच्या घरातल्यांच्या विरोधात चाललात. इतका मोठा धोका पत्करताय. धोका वगैरे काही नाही हो. माणुसकी खातर मी काहीही करू शकतो. आणि माणुसकीहून मोठं या जगात असं काही नाही. आणि असंही वीट ठेवून परत यायचंय. कोणाला काही करणार नाही. चला. ए आवरा पटापटा. पाणी पाणी पाणी. नांगर वळून वळून लय ताण लागली. अहो पाणी द्या मला पण आणि यांना पण. याला असं का झोपून ठेवलंय? आम्हा पाड्यावरच्या लोकांची हीच तर परिस्थिती आहे. सगळ्यांनाच लांब नदीवर जाऊन पाणी आणणं शक्य नसतं. म्हणूनच गावातल्या एका हिरीतून जाऊन पाणी आणायचं म्हटलं तर हे मोठे लोक ह्याचा गैरफायदा घेतात. 2 हंडे पाण्यासाठी ही अशी काहीतरी कामं करायला लावतात. अहो ताण लागलीये, पाणी द्या ना. मग मी काय करू? अहो लय ताण लागलीये. तहान लागल्या, पाणी पाहिजे. बर थांब. पाणी घे घे घे. अहो असं नका करू. घे घे पाणी घे 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 पाणी पे. हा पी पाणी. हो सीताराम बापू, अहो माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? ए कोण आहे रे दीडशान? चल निघ. आमच्यासाठी हे रोजच आहे आणि म्हणूनच मला ही पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवायची आहे. चल आपण ताबडतोब इथून निघूया. मला एकही क्षण वाया घालवायचा नाही आता.
स्वामी देवा, शिव शंकर शंभो. सुंदरे, तुझी दृष्ट आज आम्ही चांदण्यांनी काढतो. देवा हो, हे असं भव्य दिव्य स्वागत कशासाठी? मी त्यासाठी पात्र नाहीये देवा. इतकं सगळं तिच्यासाठी? जिथे निस्वार्थ सेवा असते ना, तिथे स्वतः देव स्वागताला उभा असतो. सुंदरे, हे आसन तुझ्या करता. बस इथे. देवा, माझ्यासाठी? स्वामी देवा, या स्थानाची आठवण मला रोज यायची. मी शरीराने लांब असले ना तरी मनाने इथेच होते. आणि आज इथं आल्यावर असं वाटते की मी इथनं कधी दूर गेलेच नव्हते. हे स्थान माझ्या श्वासात आहे. सुंदरे, आता आलीयस ना, तोंड गोड कर. माझ्या आवडीचे लाडू. देवा, पण हे सगळे तर तिकडे होते. मग ही तयारी केली कुणी? आणि हे भक्तगण कोण? उपरती झाल्यावर, सुधारल्यावर तुझ्या जो बदल झालाय त्याचं हे फळ. सुंदरे, तुझ्या मातीमधून लोकांना कळलं पाहिजे
आयुष्याचा उद्धार कसा होतो. तुला फळ मिळालंय, आता प्रसादाची वेळ. हात पुढे कर. शिव शंकर शंभो. स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी हात जोडूनी शरण तुला मी नितदिन मजला भेटून न्यायी स्वामी कृपाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी हात जोडूनी शरण तुला मी नितदिन मजला भेटून न्यायी कृपा सिंधू स्वामी माऊली शरण तुला मी भक्तांचा तू तारणहार शुभहर शंभो तू स्वामी कृपा सिंधू स्वामी माऊली शरण तुला मी भक्तांचा तू तारणहार शुभहर शंभो तू स्वामी. ब्रह्मांडाचा महाराजा साऱ्या जगात कीर्ती तुझी मातृस्वरूपी स्वामी देवा तुझीच करीतो भक्ती ब्रह्मांडाचा महाराजा साऱ्या जगात कीर्ती तुझी मातृस्वरूपी स्वामी देवा तुझीच करीतो भक्ती आमचा भाग्य विधाता स्वामी तू जगत्राता आमचा बुद्धी दाता स्वामी तूच दयाळा तुझ्याच चरणी तन मन अर्पण करतो स्वामी कृपा करा. सुंदरे, तुला सगळ्या गुरूंचा आशीर्वाद लाभलाय. हा प्रसाद जपून ठेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जिने स्वतःला आम्हाला पूर्णपणे वाहून घेतलंय त्याचं कल्याण आम्ही करतोच. श्री स्वामी समर्थ. खरंच जिथे समर्पण पूर्ण असतं तिथे प्रतीक्षेचा प्रश्नच उरत नाही. भगवंत स्वतः क्षणाचाही विलंब न करता भक्तांच्या हाकेला आधीच पोहोचलेला असतो. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ही जागा ओळखीची वाटते. हीच ती जागा जी मला स्वप्नात दिसत होती. म्हणजे स्वामींनी या पवित्र कार्यासाठी माझी आधीच निवड केली होती. मी या स्वप्नाचा आधीच का मागोवा घेतला. जर मी या स्वप्नांचा आधीच मागोवा घेतला असता तर या लोकांचा प्रश्न केव्हाच सुटला असता. अंजली,
जा वीट घेऊन ये. शुभ कार्याला उगाच उशीर नको. बघा आई, बघा तुमचा नातू काय करतोय ते. कुठे आलाय बघा. आणि तू बघ कशी केले ताई तुझ्या मुलाचे प्रताप. बघतेस ना. शिव 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 शिव, सगळ्या जागेलाच विटाळ लागलाय. मानव, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? मानव मानव, काय करतोयस तू हे? अगं आई, आजी, या लोकांची पाण्याची समस्या खूप गंभीर आहे म्हणून मी त्यांची मदत करतोय. असं? अरे हे फक्त निमित्त आहे, खरं कारण आहे ना. माहिती आहे मला. हे लोक आहेत ना, आपल्यासारख्या लोकांना, तुझ्यासारख्या उच्चभ्रू घरातल्या मुलाला फसवतात, फूस लावतात आणि आपली कामं करून घेतात. कळलं? अरे 2 वर्गातलं अंतर कमी करायचा डाव आहे यांचा. हा, नाही मामा, यांची समस्या खरी आहे आणि ही अंजली काही चुकीचं करत नाहीये. मानव, चल आधी इथून. आई, मला फक्त 1 वीट रचू दे, मग मी येतो. मानव, आत्ताच्या आता चल, नाहीतर. अगं आजी, ऐक. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तुला ना अक्कलच राहिलेली नाहीये. आजी, मी विनंती करते, यांना फक्त 1 ईट रचायची परवानगी द्या. बाकी आम्हाला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून. मालक, अहो हे काम सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. गप्प बसा तुम्ही दोघे. रामदास, हे असं ऐकणार नाही. बघतोच आता तुला. अरे रामदास मामा, काय करतो? सोड त्यांना. बा, हो माझ्या बाला सोडा. असं नका करू. आम्ही पाया पडते, असं नका करू. त्याचा जीव जाईल. सोडा त्यांना. अरे रामदास मामा, सोड त्यांना. जीव घेऊन नाही द्यायचा. मला एक सांग, तू घरी येणार आहेस का जीव घेऊ याचा? मी येतो, तू सोड त्यांना. मानव मालक, अहो माझा जीव गेला तर चालत, पण तुम्ही हे काम करून जावा, नाहीतर माझ्या पोरीचं स्वप्न पूर्ण होणार नाही. अहो तिच्या आयुष्यात तिला लय कष्ट सहन करावं लागतील बघा. बा, कुणाचा बळी जाऊन जर माझं स्वप्न पूर्ण होणार असेल तर मला ते नकोय. तुम्ही जा यांच्या सोबत. चल.
जिथे अन्याय हिंसक होतो तिथे श्रद्धेची परीक्षा सुरू होते. स्वामी देवा हो तुम्ही. स्वामी अहो हे शहाळ असं फुटणार नाही. कर्मठ विचारांची लोक अशी असतात शहाळ्यासारखी. कितीही डोकं आपटलं तरी काही पटत नाही. नारळ सोलावा लागतो आणि ही प्रक्रिया त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, पण या प्रक्रियेतून जावंच लागतं. मानवच्या खर्चांना या प्रक्रियेतून जावंच लागणार, त्याशिवाय उपरती होणार नाही. नारळ सोलावा लागतो आणि ही प्रक्रिया त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, पण या प्रक्रियेतून जावंच लागतं. मानवच्या खर्चांना या प्रक्रियेतून जावंच लागणार, त्याशिवाय उपरती होणार नाही. इकडे अंजलीचा संघर्ष वाढतोय आणि दुसरीकडे मानवच्या खर्चांना अद्दल घडवण्याचा प्रवासही सुरू होणार आहे. गया, मी अनुभवाने सांगते स्वामीदेव काय म्हणतायत ते. जिथे अहंकार मोडत नाही ना तिथे वेदना शिक्षक बनते. श्री स्वामी समर्थ. का गेला होतास तू तिथे? रामदास, आत्ताच्या आत्ता भटजींना बोलावून घ्या. हो. याच्यामुळे सगळ्यांनाच विटाळ झालाय. पाड्यावर गेल्यामुळे घर, माणसं सगळं अशुद्ध झालंय. हो दादा, सगळ्यांचीच एकत्र शुद्धी करावी लागेल. नाही, तुमचे विचार पूर्णपणे चुकीचे आहेत. ती सुद्धा माणसांसारखीच माणसं आहेत. आपल्यासारखी श्वास घेणारी, वेदना सहन करणारी. देवाने त्यांनाही घडवलंय, जसं आपल्याला घडवलंय ना तसंच. आणि माणसांनी विटाळ होत नाही. विटाळ होतो तो त्याच्या विचारांनी, त्याच्यातल्या अवगुणांनी. त्या लोकांची समस्या खरी आहे आणि ती सोडवणं पाप नाही तर पुण्य आहे. दुसऱ्याच्या वेदनेतून माघार घेणं हे देवालाही मान्य नसतं. देव माणसाला माणसाशी जोडतो आणि माणूस माणसाला देवापर्यंत पोहोचवतो. माझं ठरलंय, मी जाणार. नाही जायचं. अगं आजी, तुला त्यांच्या कष्टांची कल्पना सुद्धा नाही. अगं पाण्याअभावी त्या लोकांचे जीव जातील आणि त्यांचे जर जीव गेले ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. त्यांचा त्रास संपवणं माझ्या हातात असतानाही मी काहीच करू शकलो नाही या विचाराने मी जगूच शकणार नाही. थांब मानव, पुन्हा जर तिथे गेलास तर माझं मेलेलं तोंड पाहशील. कधी कधी माणुसकीची किंमत आपल्याला सर्वात प्रिय नात्यांशी लढून मोजावी लागते. नारळाचं कठीण कवच म्हणजे मानवी अहंकार आणि त्याच्यातलं मधुर पाणी आणि गोड खोबरं म्हणजे शुद्ध भाव. तेच माणसाला माणूस बनवतात. जर शुद्ध भाव जागे करायचे असतील तर अहंकाराचं कठीण कवच फोडावंच लागतं. कारण जोवर अहंकाराचं कठीण कवच फुटत नाही तोवर करुणा वाहत नाही. आणि एकदा करुणा वाहू लागली की माणुसकी आपोआप जागी होते. मानव,
अंजलीचं स्वप्न पूर्ण करण्याची तुझी भूमिका अजून संपलेली नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. अरे आम्ही वाट दाखवतोय, पण त्या वाटेवर पाऊल ठेवण्याचं धाडस तुलाच करावं लागणार आहे. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गये, मी हे आत ठेवून येते. हा हो. ओ सुंदरा मावशी, अहो कोणाला विचारून हे काम करताय? मी आहे अजून इथे. अहो ही सगळी कामं मी करते. या सगळ्या गोष्टींचा मान माझा आहे, कळलं? स्वामी देवा, तुमची लीला आगाध आहे. तुम्ही मला माफ केलं, इथे आणलं, पुन्हा तुमची सेवा करायची संधी दिली, आणि पुन्हा मी चुकीच्या वाटेवर जाऊ नये याची काळजी तुम्ही घेताय. सुंदरा मावशी, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? गये, अगं या कपिलाताईंना पाहिलं ना की मला मीच आठवते. मीही अगदी अशीच बोलायचे, अशीच वागायचे ना. पण आता हे सगळं पाहिलं की मला जाणीव होते, मला पुन्हा या वाटेवर जायचं नाहीये. कपिलाताई, अहो शहाण्या व्हा. मानपानात काही नाहीये. अहो स्वामी देवांची सेवा करायची संधी मिळते आपल्याला, हे मोठं भाग्य समजा आणि तेच करत राहा. सुंदरे, इतकी वर्ष मी तुला गोष्टी समजावत होतो, तेव्हा कळलं तुला? आणि हिला सगळं आत्ताच कळेल अशी अपेक्षा कशी करतेस? ही सुद्धा हिच्या अनुभवातून शहाणी होईल, आणि शहाणं कधी व्हायचं हे ही ठरवेल. ते मला काही माहित नाही स्वामी. हा मान माझा आहे आणि होता 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 मान होता. आता हा मान सुंदरेचा आहे. स्वामी देवा, हो आजपासून सुंदर ठरवेल कोणाला कुठला अधिकार द्यायचा आणि काय मान द्यायचा. पाहिलं, आल्या आल्या अन्याय करायला सुरुवात केली यांनी. अहो कपिलाताई, पण असा राग राग करण्यापेक्षा तुम्हाला हा मान कसा मिळवता येईल जरा याचा विचार करा ना. हा? कविराज, अहो तुमचं कवन करा. हा, मला नका शिकवू. तुम्ही हे काम करा. रे, तुम्हीच खरे मार्गदर्शक आहात. लोकांनी तुमच्याकडून बोध घेतला पाहिजे. कपिलाताई, मानपान असा मागून नाही मिळत. स्वामी देवांची सेवा करून तो कमवावा लागतो. अरे अरे मामा, इकडे का घेऊन आलायस? देवाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे, त्या पाड्यावरच्या अंजलीवर तुझं प्रेम नाही ते. काय बोलतोयस तू? असं काहीही नाहीये. मी काही बोलतो? आज मग हात का झटकला? हात झटकला म्हणजे याला शपथ घ्यायची नाहीये. शपथ घेतली नाही याचा अर्थ याचं त्या पाड्यावरच्या अंजलीवर प्रेम आहे. काय सांग, तुम्हा दोघांमध्ये काय चाललंय? ते काय चाललंय? अरे आपलं घराणं काय, तिचं घराणं काय? अरे त्या पाड्यावरच्या अंजलीवर तू प्रेम तरी कसं करू शकतो? ही तुझी आवड, ही तुझी निवड. अरे मानवा, आम्ही तुला किती पोरी दाखवल्यात, तुला एकही पसंत नाही पडली. काय पाहिलं रे तिच्या?
अरे रामदास मामा, माझं ऐकून तर घे. ग बस, सगळं कळतंय मला. अरे त्या मुलीनं ह्याच्यावर जादू टोणा केलाय, त्याच्याशिवाय का हा तिच्या कयात जाणार आहे? बास मामा बास. अरे गप्प राहा आता. असं काहीही नाहीये. अरे असा विचार तू करूच कसा शकतोस? अरे तुझ्या या असल्या विचारांवर ना प्रश्नचिन्ह उभं राहतं. अरे ती मुलगी एका शुद्ध हेतूने विहिरीला पाणी यावं म्हणून धडपड करते, आणि तिच्या ह्या कामात मी तिला फक्त सहकार्य करतोय, आणि स्वामींनी ह्या पवित्र कार्यासाठी माझी निवड केली आहे. बस, या पलीकडे काही नाहीये. असं? मग देवाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. हे मला मान्य नाही. अरे ज्या गोष्टीला काही आधारच नाही त्या गोष्टीची शपथ का म्हणून घ्यायची? शपथ घ्यायची नाही म्हणजे सरळ आहे. तुझं त्या पाड्यावरच्या मुलीवर प्रेम आहे, सरळ आहे. हे बघ मामा, तू त्या मुलीवरही शंका घेतोयस आणि माझ्यावरही, आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे काय चाललंय मानव? खरं खरं सांग, तू काय लपवतेस आमच्यापासून? तुम्ही काही ऐकायला तयार होणार नाही. बघितलं शशिकला ताई? अरे तुझा हा मानव आता जास्त वावत जाण्याच्या आधी माझ्या मुलीसोबत त्याचं लग्न लावून दे आणि मोकळी हो. म्हणजे तुमच्या घराण्याच्या परंपरेला, पावित्र्याला, प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, आणि तुमची बदनामी सुद्धा होणार नाही. कळलं काही? खरं तर मला हे लग्न अजिबात मान्य नाही, पण एवढाच जर अनर्थ ओढवणार असेल ना तर मी या लग्नाला तयार आहे. पण त्याआधी त्या मुलीचा काय तो सोक्ष मला लावायचा आहे. आई, काय करायचा विचार आहे तुमचा? देवा, तुम्ही आता म्हणालात की या नारळाच्या वाट्याच मार्गदर्शक आहेत. ते का म्हणालात हे जाणून घ्यायचंय आम्हाला. होय स्वामी, या नारळाच्या वाट्यांकडून नेमका कोणता बोध घ्यायचा आहे आम्हाला? कळेल. आता आमच्याकडे कोणीतरी काही मागायला येणार आहे, त्याला बोध देऊ देवा. ऐका. स्वामी, 2 दिवस झाले मला भीक मिळाली नाही, एक पैसाही मिळाला नाही. मला फार काही नको, एखादं नाणं जरी मिळालं खूप होईल. स्वामी किती दयाळू आहेत, प्रत्येकाची प्रार्थना ऐकतात. पण अशा छोट्या छोट्या प्रार्थना पूर्ण करण्यात स्वामींनी अडकून कसं चालेल? स्वामींना माझ्यासारख्यांच्या मोठ्या प्रार्थना पूर्ण करायच्या. हे एका नाण्यासाठी स्वामींना कशाला त्रास देतोस? ठीक आहे. स्वामी, तुमचे लाख लाख आभार. तुमच्या दारात येऊन माझी इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ. हे झालं ना तुझं काम? जा आता. काय आणि किती मागायचं हेही कळत नाही या मूर्खाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय रे, काय मागायला आलायस? स्वामी, मला भरपूर मोहरा हव्या आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या की त्या मला भरपूर मिळवत. एवढी कमाई होऊ दे म्हणजे झालं, बस. मला अजून काही नको. काय झालं? काय रे, बाहेर त्या गरीबाला एक दाळ दिला आणि पळून लावलंस? हा, आता तुला इतक्या मोहरा द्यायच्या म्हणजे तुला एका श्रीमंत माणूस पाहावा लागेल जो तुला मोहरा देईल आणि हाकलून देईल. झालं ना तुझं काम? जा आता. स्वामी, स्वामी मला माफ करा.
माझं चुकलं, मला माफ करा. मी त्या माणसाला गरीब समजून त्याला कमी लेखलं. माझ्या लक्षातच आलं नाही की मी सुद्धा तुमच्याकडे काहीतरी मागायला चालू आहे. म्हणजे एका अर्थाने मी सुद्धा गरीबच आहे की. त्याने फक्त एक नाणं मागितलं आणि मी भरपूर मोहरा. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. अरे देवाकडे काही मागणं चुकीचं नाहीये, पण तो मागण्याचा हक्क तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करता. अरे नामस्मरण केलं असतं तर मागण्याची वेळ आलीच नसती, न मागता सगळं मिळालं असतं. रोज देवापुढे नारळ अर्पण करतोस ना, हे घे. अरे नारळ स्वतः घाव सहन करतो, पण त्याच्यातलं मधुर पाणी आणि गोड खोबरं इतरांना देतो. नारळाकडून हाच बोध घ्या. अरे तुम्ही दुसऱ्या करता काही मागून तर पहा, परमेश्वर तुम्हाला भरभरून दे. गया, आपण दुसऱ्याचा विचार केला ना की देव आपली इच्छा पूर्ण करतो. खरं आहे सुंदरा मावशी तुमचं. पंच महोदय, ह्या मुलीनं अंजलीनं आमच्या मानवला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलाय. फूस लावली आहे त्याला आणि खोट्या कारणाने भडकवलाय त्याला. हो नाही, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे? मग सांग मला, मानवला पाड्यावर घेऊन गेली होतीस का नाही? अरे ही काय सांगणार पंच महोदय, मी सांगतो, या लोकांना वरच्या लोकांविषयी राग आहे. मग तो राग काढू शकत नाही आणि म्हणून यांनी असा मार्ग काढलाय, आपल्यावर सूड घ्यायचा. अहो मालक, अहो तुमचं काय तर गैरसमज होतोय. आमच्या मनात तसं काहीच नाही हो. हो, यात काही तथ्य नाही. तुम्ही दूषित विचार करताय. आणि आमच्या अंजलीचा हेतू शुद्ध आहे आणि स्वामीने सांगितलेल्या उपायामुळेच पाणी येऊ शकतं. काय बोलतोय हा? आणि स्वामी असा उपाय कशाला सांगतील? 2 जणांनी वीट ठेवली म्हणून पाणी येतं का? उगाच स्वामींच्या नावावर काही खपू नका. हो पण आम्ही खरं सांगतोय. हवं तर तुम्ही स्वामींनाच विचारा. त्याची काही गरज नाही. तुला माझाच मुलगा मिळाला होता का? अगं तो साधा सरळ आहे. त्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन लोकांना मदत करते असं खोटं कारण सांगून हा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतेस. मोठ्या घराण्याची सून बनण्याचं तुझं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही. ही अंजली सातत्याने नियमभंग करते, विटाळ करते. अशानं पाड्यावरच्या लोकांची हिंमत वाढेल. शिक्षा द्या हिला. आणि यांना पाड्यावरून हकलून लावा. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मानव, तू मध्ये पडू नकोस. घरी जा. मी तुम्हाला विनंती करते, मानवरावांना फक्त एकदाच इट रचू द्या. मग हवं तर आम्ही पाडा सोडून जाऊ. नाही, इथे जर निर्णय झाला नाही तर आम्ही फौजदाराकडे जाऊ आणि हे प्रकरण वरपर्यंत नेऊ. अख्खा गाव यांच्या विरोधात उभा करू. आज फक्त पाडा सोडायला सांगतोय. ही गोष्ट जर गावात पसरली ना तर अख्खा पाडा हटवावा लागेल. नाही नाही नाही, आमच्यामुळे इतरांना त्रास नग. आम्ही पाडा सोडून जाऊ.
अगं पण अंजे काय बोलते? जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात तेव्हा त्या स्वामींवर सोपाव्या. यांनी पाड्याबाहेर पाऊल ठेवलं तर अनर्थ ओढवेल. 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 आता शहाणे व्हा. अंजलीचा ऐका. वेडसर म्हातारा आहे हा. वय झालंय म्हणून काहीही बडबडतोय. म्हणे अनर्थ होईल. अगं शशिकला ताई, दुर्लक्ष कर यांच्याकडे. आणि हो, तुम्ही पाडा सोडून लांब निघून जायचं. हे सगळं चुकीचं आहे. पंचांनी निर्णय घ्यावा आणि मला पाड्यावर जाऊ द्यावं. बस करशडे से अक्कल नहीं आ रही. अन्याय जेव्हा सत्तेचा मुखवटा घालतो तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. तेव्हा न्याय